श्री गणेशाय नमः. गणेशप्रिया योगिराजा समर्थ, महातापसी पूर्णवादप्रणेता, तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा. नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा. शांताकारं भुजगशनं पद्मनाभो सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं, लक्ष्मीकान्तनगमननयनयोगभिर्ध्यानगम्यो, वंदे विष्णुं भवहरं सर्वलोकैकनाथम्. अधिक मास महात्म्य अध्याय 8. नमन माझे गणेशासी, विद्यादेवी सरस्वतीसी, पूज्य गुरुभ्यो जनासी, श्रीरामचंद्रांसी. दीनांचा करी उद्धार, ऐसा तू करुणा कर. वेदांचा करी उद्धार, दीनदयाळा कृपानाथा. अनाथांचा होईनाथ, करुणा करी कृपानाथ. दुःखावरी करिशी मात, भागिता भक्तची तुझसी. आपल्याला माहिती की अधिक मास कथा जी आहे, ही कथा म्हणजे ज्याप्रमाणे मुनिश्रेष्ठ सुतमुनी हे जेव्हा नैमिषारण्यात आले, त्याच वेळेस तिथं असणाऱ्या सर्व मुमुक्षूंनी, साधकांनी त्यांना प्रश्न विचारला की नेमकी या अधिक मासामध्ये करावयाचे कोणते साधनं आहेत. आणि मग ते आता कथा सांगतात की एकदा वैकुंठामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघंजण बसलेले असताना माता लक्ष्मीनं त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याची जे उत्तर दिले, जे काही साधनं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून अधिक मास महिन्याचं हे महात्म्य आहे की या महिन्यामध्ये ज्ञानापेक्षा आणि मंत्रापेक्षाही जास्तीत जास्त महत्त्व जर कशाला आहे तर ते दानाला आहे. हे दानाचं महत्त्व सांगतात आहे, हे कर्माचं महत्त्व ते सांगतात आहे. आणि म्हणून कर्मसिद्धांतावरती आधारित असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आचरण पद्धतीवरती आधारित असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि असा असलेला हा अधिकस्य अधिक फलम देणारा हा मास आहे. आपण आतापर्यंत 8 अध्याय बघितलेले आहेत. 9 आपण आतापर्यंत 7 अध्याय आपण बघितलेले आहेत. आणि आजचा आपण जो बघतोय तो आता 8वा अध्याय. या 8व्या अध्यायामध्ये सुद्धा वैकुंठामध्ये माता लक्ष्मी देवी जी असते ते भगवान श्री हरी विष्णूंना त्या काही प्रश्न विचारतात. आणि तो मुख्य त्याचं जे उत्तर दिलेलं आहे त्यांनी ते मोठं सुंदर आहे. की काय प्रश्न विचारला हो त्यांनी, की म्हणे देवा तुझ्या नामाचा महिमा हा अत्यंत अगाध आहे. त्यातून अनेक जणांच्या पापाची मुक्ती होते. पण तसं जर बघितलं की शरीर जे असतं आणि निसर्ग जो असतो, निसर्ग हा बलवत्तर असतो. आणि या शरीरामध्ये बरेच जण जे असतात ते अशक्तही असतात. त्याचप्रमाणे की ज्यांना कशाही प्रकारचं स्नान घडत नाही, दान घडत नाही, त्यांचा निष्फळ त्यांचा जन्म झालेला असतो. आणि मग त्यासाठी आपण त्यांच्या तरुणोपायासाठी कोणता असा उपाय आपण सांगणार आहात? असा कुठला एखादा उपाय आहे का की ज्यांच्या शरीरामध्ये शक्ती नाही आहे, ज्यांच्या पदरी धन नाही आहे, पण मनामध्ये त्यांच्या एखादं व्रत करावं, त्याचप्रमाणे त्यांच्या मनाला पाझर फुटलेला आहे. आणि नेमके स्त्री आणि पुरुषांनी अशा प्रकारचं कोणत्या प्रकारे ते करावं असं व्रत एखादं आपण मला सांगा. आणि मग त्याच वेळेस की जसं की तुमची भक्ती करून आपल्याला माहिती की भगवान विष्णूंची भक्ती केलेले अनेक भक्त, त्यांची जर कधी यादी काढली तर ती खूप मोठी होईल. आपल्याला ती कथाही मी शिवपुराणामध्ये याच माझ्या चॅनलवरती मी ती सांगितलेली आहे की ज्याप्रमाणे एकदा नारद मुनी हे रामसेतूवरून जात असताना हनुमंताची आणि त्यांची भेट घडते. आणि मग त्यावेळेस कसा प्रसंग घडला तो प्रसंग मी तिथे मोठा सुंदर सांगितलेला आहे की शिवश्चरोदयम विष्णू आणि विष्णुश्चरोदया शिव हा विषय तिथे येऊन गेलेला आहे. तर माझ्या याच चॅनलमध्ये आपण ऐका. आणि त्यानंतर मग आता त्या माता त्यांना सांगता की तुमचं नामस्मरण घेऊन म्हणे देवा की नारद मुनी जे होते हे महंत आणि शिरोमणी महाज्ञानी होऊन गेले म्हणे. ते सतत तुमचं नाव घेतात म्हणे. त्याचप्रमाणे भक्त प्रल्हादाची कथाही आपल्याला माहिती आहे की भक्त प्रल्हाद हा सुद्धा नाम घेऊन तो तरला. एवढा विरोध असताना सुद्धा त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही पुराणांचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये अजामेळ पापायची आणि परीक्षित राजाची ही कथा आपल्याला ऐकावयास मिळते. मोठं सुंदर आहे. हा नामाचा महिमा अत्यंत श्रेष्ठ आहे. मग हे आपण मला सांगा की असं नामामध्ये असं काय आहे
ही शक्ती जी आहे ही शक्ती आपण मला सांगा. आणि मग आता भगवान विष्णूंनी सांगायला सुरुवात केली की शक्ती नसती शरीरामध्ये म्हणे, पण शक्ती कुठं असते? मनुष्याच्या हृदयात असते. आणि त्याकरता ईशचिंतन, म्हणजे कधी तीर्थाटन नाही केलं तरी चालेल, कधी दान दिलं नाही तर चालेल, पण याची तुलना जी आहे ती कशाची सांगितलेली आहे अध्यात? कोटी असलेल्या गोदानाशी याची भक्तीची, या नामस्मरणाची यांनी इथे तुलना केलेली आहे. असा हा नामाचा महिमा आता भगवान श्री विष्णू मातेला समजून सांगतात. आणि मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलं? मोठं सुंदर सांगितलं की स्वयेची करावा नामोच्चार. स्वतः नामोच्चार करायचा. त्याच्यासाठी काय काय अटी त्यांनी सांगितलेलं आहे आणि कशा प्रकारचं ते करायचं आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी एक अट अशी घातलेली की कधीही गुरुची, पित्याची, गोमातेची आणि ब्राह्मणांची निंदा करायची नाही. मांसमद्याचा त्या व्यक्तीने त्याग करायचा आहे. आणि अशा प्रकारे नामस्मरण करत असताना या नामस्मरणामध्ये मग तुम्ही पुराण श्रवण करू शकता. मग हे पुराण श्रवण किती वेळाचं असतो? अगदी काही तासा दीड तासाचं. हरिकीर्तन ज्याला आपण म्हणतो, पुराण असेल, हरिकीर्तन असेल, जितका जास्तीत जास्त सत्संग घडेल तितका जास्तीत जास्त. त्याचबरोबर नामस्मरण ही सतत ईश्वराचं असावं. आणि यासाठी आता त्यांनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि मग भगवान विष्णू म्हणतात की इतका सुंदर इतिहास असताना सुद्धा नामाचं जे महत्त्व आहे ते अत्यंत पवित्र, ह्याचप्रमाणे मनुष्याला पुढे सद्गती देणारं असं आहे. आणि मग आता भगवान विष्णूंनी कथा सांगायला सुरुवात केली की प्राचीन काळी भारताच्या उत्तर भागी म्हणजे नर्मदा तीराच्यावरती एक भुसूर नावाची नगरी होती. एक नगरी होती भुसूर नावाची. आणि त्या भुसूर नावाच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण ज्योतिषी तिथे राहत होता. काय नाव होतं बरं त्या ब्राह्मणाचं? म्हटलं तो ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी जी होती ही अत्यंत पतिव्रता होती. त्याचप्रमाणे तो ब्राह्मण जो होता हा ज्योतिषशास्त्रात पारंगत होता. त्याच्यात ज्योतिष्य सांगितलेलं कधी खोटं ठरत नव्हतं. आणि त्यामुळे ज्योतिषशास्त्रात त्याचा हातखंडा होता. पण त्याची पत्नी जी होती तिचं नाव होतं सावित्री. ही सावित्री कशी होती हो? अत्यंत पतिव्रता, भगवंताची भक्त ती होती. कारण सतत मुखामध्ये तिच्या नामस्मरण, ईश्वराचं नामस्मरण ती करायची. सतत तिचं नामजप चालू होता. पण तिचा पती कसा होता? अत्यंत कंजूस. इतका कंजूस होता की जेवताना सुद्धा तो स्वतःचे घास मोजत, आपण किती जेवतोय इथपर्यंत. म्हणजे तो पुरेसं भोजन सुद्धा करत नसत. आणि धनसंजयाचा त्यास अत्यंत शोक होई. धनसंजयाचा शोक होई. त्याचप्रमाणे साठवलेला पैसा आपल्या कधीतरी कारणाला येईल अशा प्रकारची त्याची एक धारणा होती. आणि म्हणून की काय, मिष्टान्न तर त्यानं वर्जच करून दिलेली होती. त्यास एकही मूलबाळ नव्हते. आणि याचं त्याच्या पत्नीला अत्यंत दुःख वाटत असे. पण तरी ती नाराज झाली का? नाही झाली. तिने काय केलं बघा, या कथेतून आपल्याला काय समजतंय की वासनेला सुद्धा नामस्मरणामध्ये परिणत करता येतं. आणि तोच व्यक्ती हे करू शकतो ज्याच्यावरती भगवंताची कृपा आहे. ज्याच्यावरती भगवंताची कृपा आहे तोच व्यक्ती. अहो, नामस्मरण मुखामध्ये नाव यायला सुद्धा पुण्यपदरी असावं लागतं. पुण्यपदरी असावं लागतं. आणि म्हणून हा जो होता हा अत्यंत कंजूस. त्याचप्रमाणे हा कधीही ईश्वराचं नाव मनामध्ये, मुखामध्ये हा घेत नव्हता, कधीही नाही. आणि त्याचप्रमाणे याचा जो अजून एक स्वभाव होता हा अत्यंत कंजूस होता. आणि मग एके दिवशी काय झालं, तिचा पती जो होता एकदा पंचांग घेऊन घराच्या बाहेर पडला, गेला कुठेतरी ज्योतिष्य सांगायला. आणि म्हणून हा जसा घराच्या बाहेर गेला तसं तिला थोडंसं हायसं वाटलं. बरं झालं बाबा गेले म्हणे एकदाचे. तसंच झालं. आणि हा घराच्या बाहेर पडला आणि त्याच वेळेस एक ब्राह्मण तिच्या घरी आला. आणि काय सांगितलं
की मी भोजनाचं आमंत्रण द्यायला आलेलो आहे, मी राजाचा दूत आहे आणि हे घरी आले की त्यांना माझ्या घरी पाठवून दे. ठीक आहे. माध्यान्ह झाला. माध्यान्ह झाल्यानंतर हा ब्राह्मण पुन्हा एकदा घरी आला. त्यानं डोक्यावरचा गवताचा भारा खाली टाकला आणि पत्नीला तो म्हणाला की अगं बाहेर ऊन खूप आहे, मला खूप तहान लागलेली आहे, मला पिण्यास पाणी दे. पत्नीनं त्यास पाणी पावायस न देता त्याला अगोदर काय केलं, त्याला त्या दूताचा निरोप सांगितलं. ते सांगितलं की बाबा तुम्हाला राजानं त्यांच्या राज्यात बोलवलेलं आहे आणि ते त्यांच्याकडचा धनाचा साठा जो आहे ते दान धर्म करून ते खर्च करणारे, त्यासाठी तुम्हाला तिथे तात्काळ जावयाचं आहे असा निरोप दिला. आणि निरोप ऐकताच या ब्राह्मणाचं मन मात्र विरघळून गेलं आणि शेवटी मनास मुरड देऊन तो बायकोस म्हणाला, त्याच्या पत्नीस तो असं बदला, हे बघ म्हणे मी जरा घाईत आहे, पाणी आत्ता नको. पण तरीही तिनं आतमध्ये पळत पळत ती गेली आणि पाण्याची झारी समजून तिनं काय केलं, दुधाची झारी त्या ब्राह्मणासमोर दिली. झालं. तिने सांगितलं की वाटेत तुम्हाला जर कुठं एखादं गर्द झाड तुम्हाला दिसलं, झाडात सावली दिसली, तिथं तुम्ही बसा, थोडंसं पाणी प्या. वाटेत तुम्हाला जात असताना, कारण हे अंतर 2-3 कोसापर्यंतचं आहे, तुम्हाला तहान लागेल, बाहेर ऊनही खूप आहे, आणि मग तुम्ही थोडंसं तिथे विश्रांती घ्या आणि मग पुन्हा पुढचं मार्गक्रमण तुम्ही करा. नेमकी तसंच झालं. हे मासे निघाले, मार्गक्रमणं चालू होती, अंतर दूरचं होतं, समोर धन दिसत होतं की राजा आपल्याला नेमकी किती धन देईल, काय काय देईल, कसं कसं देईल, हिरे देईल, माणिक देईल, जवाहर देईल की मोत्यांची आरास देईल, काय देईल नेमकी, हे याच्या अंतःकरणामध्ये विचार चालू होते. आणि त्या विचाराने हा अत्यंत खुश होत होता. हा एक एक पावलं टाकत होता. दुपारचे उन्हाचे चटकेसुद्धा याला आता लागत नव्हते, पण तरी ती एका ठिकाणी जशी त्याला झाडी दिसली तो त्या एका गर्द अशा वृक्षाच्या दाट सावलीखाली तो बसला. वृक्षाखाली तो बसला थोडंसं निवांत, हातपाय ताणून दिले, नंतर पुन्हा उठला आणि म्हणजे असं लक्षात आलं की आपल्यासोबत पाण्याची झारी आपण आणलेली आहे आणि म्हणून ती त्यानं तोंडास लावली. आणि जसं तोंडात लावली, पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये दूध गेलं. ते दूध गेलं, त्याला अत्यंत राग आला. त्याने ते दूध तसंच घेतलं आणि एक चूळ भरून त्यानं ते बाहेर टाकून दिलं. आणि राग आला की काय म्हणे, हिला काही कळत नाही, समजत नाही म्हणे, मी पाणी मागितलं होतं, हिनं दूध दिलं म्हणे, झाला का नाही म्हणे आता खर्च, काय भाव आहे म्हणे आज दूध, कसं विकत घ्यावं लागतं म्हणे आज दूध, असं म्हणून त्यानं ते चूळ भरले आणि बिचाऱ्याने ते अशी मागे मान करून त्याने ती चूळ टाकून दिली. आणि नेमकी काय झालं, त्या वृक्षाच्या बाजूलाच पाठीमागे एक नागाचं वारूळ होतं. यानं जसे ते चूळ भरले तशी ती त्या वारुळात गेली. त्या वारुळामध्ये एक नागिन आणि त्या नागणीला नुकतेच झालेले पिल्लं, म्हणजे एका नागाचा तिथे पूर्ण परिवार राहत होता. आता उन्हाचे दिवस, त्यांनाही खायला काही नाही, बरं बाहेर निघावं तर बाहेर सगळीकडे तप्त वातावरण, त्यामुळे तेही बिचारे सगळे दिवसभर वारुळात लपून राहत. पण जसं यांना ते दुधाचं यांच्या अंगावरती तुषार उडाले, त्यांना मोठं हायसं वाटलं. त्या नागिनीनं थोडंसं दूध पिलं, तिलाही मोठं छान वाटलं. आणि त्याचबरोबर त्या नागाने काय केलं, मनुष्यरूप घेतलं आणि त्याला सांगितलं की, नाग म्हणाला की अरे मी नागांचा राजा आहेस, घेऊ नकोस, मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे, आता काय इच्छा असेल ते मागून घे. ब्राह्मण म्हणाला ठीक आहे बाबा, म्हणे माझी पत्नी घरी एकटी आहे, मी तिला विचारून येतो. झालं. ब्राह्मण पळत 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 घरी गेला. पत्नीस तिने विचारले नेमकी काय मागावं, आणि मग त्याने सांगितलं की म्हणे तुम्ही एकच मागा की तुम्ही माझे सर्व मनोरथ तुम्ही पूर्ण करा. झालं. हा पुन्हा इकडं आला, यानं नागराजास कथन केलं काय की म्हणे माझ्या मनात जे इच्छा आहे त्या पूर्ण होऊ दे. नागराजाने सांगितलं अरे म्हणे मी तर तुला ते देणारच आहे म्हणे, पण त्याचबरोबर मी तुला अजून एक गोष्ट देणार आहे म्हणे. आणि म्हणून मग त्या नागराजाने काय सांगितलं की तुझ्या घरामध्ये जेवढं केवढं धन आहे म्हणे ते तू सगळं वाटून टाक, ते दान कर, आणि जसजसं तू दान करशील म्हणे तसं वाटल्यानं ते संपणार नाही म्हणे, ते अधिक वृद्धिंगत होत जाईल म्हणे. हां, पण तू कधी धनाच्या अपेक्षेनं त्याच्यामध्ये जर हात घातला तर तिथे माझे सेवक असतील, ते तुला दंश करतील, त्यामुळे तू एकच कर म्हणे,
आणि हे सगळं कशामुळे मी तुला सांगतोय की तुझी पत्नी जी आहे म्हणे ही एक महान पतिव्रता आहे म्हणे. ती सतत ईश्वराचं नाव घेत असते म्हणे, ईश्वराचं ती नामस्मरण करत असते म्हणे. आणि म्हणून मी तुला हे सांगतो की हे तुला कधीही कमी पडणार नाही, हा मी तुला आशीर्वाद देतो. आणि मग त्या दिवशीपासनं नंतर मग तिथनं हा ब्राह्मण घरी आला. पण त्याच्या पत्नीस सांगितलं की असे अशी हे पूर्ण घडलेली गोष्ट तिला कथन केली. तर पत्नीलाही मोठा आनंद झाला. आणि मग पाहायचं म्हणून मग त्यांनी त्या रांजणातून काही धन घेतलं आणि ते वाटायला सुरुवात केलं. कुठं संपतंय, वाढत चाललंय. अक्षय असा घडा, सुवर्णांचा घडा तिच्या घरामध्ये भरून गेला. आणि त्या दिवशीपासून मात्र हे अत्यंत गुण्या गोविंदाने आणि मग पत्नी जसं नामस्मरण करत होती त्याचप्रमाणे यानं सुद्धा जणू नामस्मरणाचा विडा उचलला. आणि हे दोघं जण नामस्मरण करू लागले. कालांतरे ब्राह्मण व त्याची पत्नी ही मोक्षास गेली. आणि म्हणून या अधिक मास महिन्यामध्ये शक्यतो कुठल्याही प्रकारचं जर दानधर्म झालं नाही तर शक्यतो जास्तीत जास्त भगवान श्रीकृष्णाचं अथवा वासुदेवाचं कुठलंही स्वरूप घ्या, विष्णूचं कुठल्याही एका स्वरूपाचं तुम्ही चिंतन करा. निश्चितच हा अधिक मासामध्ये अधिकस्य अधिक फलम आपल्या पदरात पाडून घेता येतील. बोला भगवान श्रीकृष्ण की जय. जय गोविंदा, जय बालाजी, काहीही म्हणा. बस धन्यवाद. जय गुरु.